नमस्कार, मी प्रशांत कदम. आपल्या नव्या यूट्यूब चॅनलवरचा हा नवा व्हिडिओ. विषय खरं तर गेल्या 4-5 दिवसांपासून चर्चेत आहे, पण आपलं चॅनल नवीन आहे त्यामुळे थोडासा उशिरा तुमच्यापर्यंत पोहोचत असला तरी तो नीट समजून घ्यायला हवा असाच आहे. कारण देशाच्या राजकारणामध्ये सध्या जे काही चालू आहे त्याची एक अत्यंत इंटरेस्टिंग कहाणी यात दडलेली आहे. ती सुरू करण्यापूर्वी अजून एक आठवण. स्वतंत्र, निर्भीड आणि रोखठोक पत्रकारितेला समर्थन म्हणून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. गेल्या 24 तासामध्ये तुमच्यापैकी अनेकांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. पण अर्थात ही सुरुवात आहे, आपल्याला अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. सुरू करूयात आजचा व्हिडिओ. सरकार योग्य मार्गावर चालतंय की नाही यासाठी त्या सरकारला प्रश्न विचारणं आवश्यक असतं. कुठल्याही सरकारचं उत्तरदायित्व हे त्या प्रश्नांनीच ठरत असतं. पण देशामध्ये सध्या असा काळ आलेला आहे की अनेकांना प्रश्न पडत नाही आहेत, ज्यांना पडतायत ते विचारत नाही आहेत आणि जे कोणी प्रश्न विचारतायत तेच आता आरोपी बनत चालले आहेत, चौकशीच्या घेऱ्यामध्ये अडकत चाललेले आहेत. महुआ मोइत्रा हे नाव तुम्ही ऐकलं असेल. लोकसभेतल्या सर्वात आक्रमक खासदार. मोदी सरकारच्या विरोधात त्यांची तोफ सातत्यानं धडाडत असते. उद्योगपती गौतम अदानी यांच्या कथित व्यवहारांबद्दल जानेवारी महिन्यामध्ये हिंडेनबर्ग रिपोर्टनं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि एकच खळबळ उडाली. पण त्याआधी अदानींच्या विरोधात देशात कुणी बोलत असेल तर त्या होत्या खासदार महुआ मोइत्रा. त्या अर्थानं मोइत्रा या अत्यंत दुर्मिळ गटातल्या व्यक्ती आहेत. म्हणजे अदानींचं थेट नाव घेऊन आरोप करणारे अगदी देशात 2 ते 3च राजकारणी आहेत. राहुल गांधी आरोप करतात, पण काँग्रेसचे इतर नेते सुद्धा कधी थेट बोलताना दिसत नाहीत. महुआ मोइत्रा यांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. त्या अदानींवरती हल्लाबोल करतात, पण त्यांच्या पक्षाच्या नेत्या अध्यक्षा ममता बॅनर्जी मात्र या मुद्द्यावर गप्प असतात. याही प्रकरणात तृणमूलच्या महुआ मोइत्रा यांच्या बाजूनं अजूनही पक्ष उभा राहिलेला दिसलेला नाहीये. तर अशा दुर्मिळ गटात बसणाऱ्या महुआ मोइत्रा यांच्यावरती आरोप झालाय की संसदेत प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी कथित रूपानं लाच घेतली. ज्या अदानी समूहाविरोधात त्यांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नांमुळे मुंबईतल्या हिरानंदानी या उद्योग समूहाला फायदा झाला आणि त्या बदल्यात हिरानंदानी समूहाकडून महागडी गिफ्ट्स आणि काही पैसे घेतल्याचा हा आरोप आहे. पण ही कहाणी एवढीच नाही आहे. या कहाणीमध्ये एखाद्या चित्रपटाला लाजवेल असे कॅरेक्टर आणि नाट्यमय वळणं आहेत. प्रेम, धोका, बदला, सेन्सेशनल यूटर्न, पुराणी दुश्मनी असे सगळे भाव या कहाणीमध्ये आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण ऐका. त्यानंतर तुमच्या मनात व्यवस्थेबद्दलचे काही प्रश्न निर्माण झाले तर या व्हिडिओचा उद्देश सफल झाला असं मी म्हणेन. या कहाणीतले कॅरेक्टर आधी आपण नीट समजून घेऊयात. मुख्य भूमिकेत आहेत अर्थात महुआ मोइत्रा. पश्चिम बंगालच्या कृष्णनगर मतदारसंघातून त्या तृणमूलच्या खासदार आहेत. या कहाणीतलं दुसरं पात्र आहे वकील जय अनंत देहद्राय. महुआ मोइत्रा यांचा पूर्वाश्रमीचा प्रियकर. महुआ मोइत्रा यांच्याच शब्दात सांगायचं तर दुखावलेला प्रियकर. कहाणीतलं तिसरं पात्र आहे दर्शन हिरानंदानी. प्रामुख्यानं रिअल इस्टेटमध्ये कार्यरत असलेल्या हिरानंदानी समूहाचे प्रमुख निरंजन हिरानंदानी यांचे ते पुत्र आहेत. चौथं कॅरेक्टर आहे भाजपचे खासदार निशिकांत दुबे, जे आपल्या वक्तव्यामुळं सतत चर्चेत असतात. त्यांची आणि महुआ मोइत्रा यांची एक पुराणी दुश्मनी आहे. महुआ मोइत्रा यांनी दुबेंच्या फेक डिग्रीवरून अनेकदा जाहीर आरोप केलेले आहेत आणि दोघंही सातत्यानं एकमेकांना जाहीरपणे टोमणे देखील मारत आलेत. या सगळ्यामध्ये अजून एक कॅरेक्टर आहे, ते म्हणजे एक कुत्रा. हो, ज्यावरून महुआ मोइत्रा आणि जय अनंत देहद्राय यांच्यामध्ये भांडणं सुरू आहेत. आता येऊयात कहाणी नेमकी सुरू कशी झाली याच्याकडे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे हे 15 ऑक्टोबरला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहितात. महुआ मोइत्रा यांनी लोकसभेमध्ये प्रश्नांच्या बदल्यात लाच स्वीकारल्याचा आरोप त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केला. आजवर जे 61 प्रश्न महुआ मोइत्रा यांनी विचारले त्यापैकी 50 प्रश्न असे होते की ज्यात हिरानंदानी समूहाचे हितसंबंध गुंतलेले होते असा आरोप त्यांनी केला. अदानींच्या विरोधात त्यांनी जे आरोप केले सभागृहात ते देखील याच हिरानंदानी ग्रुपच्या सांगण्यावरून असा दुबे यांचा या पत्रातला दावा होता. दुबे यांचा हा आरोप कशावर बेतलेला आहे तर महुआ मोइत्रा यांचे पूर्वाश्रमीचे प्रियकर जय अनंत देहद्राय यांनी दिलेल्या माहितीवर. ज्यावेळी निशिकांत दुबे हे लोकसभा अध्यक्षांना पत्र देतात नेमकं त्याच वेळी सोशल मीडियावर
महुआ मोइत्रा यांचे काही खाजगी फोटोसुद्धा भाजप IT सेलकडून व्हायरल झाले. या फोटोमध्ये मोइत्रा यांच्या हातामध्ये एक सिगार दिसतीये. तोकड्या कपड्यांमध्ये त्या पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. खरं तर या फोटोमध्ये वावगं असं काहीच नाही आहे, पण चारित्र्य हननासाठीचा IT सेलचा हा अगदी जुना फॉर्म्युला आहे. महुआ मोइत्रा या सगळ्यांना आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये एकीकडे नडतच होत्या. तोच या कहाणीमध्ये एक अत्यंत सेन्सेशनल असा यूटर्न आला. ज्या दिवशी निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं होतं त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 ऑक्टोबरला हिरानंदानी ग्रुपनं एक प्रेस रिलीज काढून हे आरोप तथ्यहीन असल्याचं म्हटलेलं होतं. पण अवघ्या 3च दिवसात त्यांची भूमिका पूर्णपणे बदलते. 19 ऑक्टोबरला त्यांचा कबूलनामा माध्यमांच्या मध्ये लीक होतो. त्यात त्यांनी म्हटलं की महुआ मोइत्रा आणि माझी ओळख 2017 मध्ये बंगाल बिझनेस समिटमध्ये झालेली होती. 2019 मध्ये पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर त्यांना प्रसिद्धी हवी होती. मोदींना टार्गेट केल्यानंतर आणि त्यातही मोदी अदानी यांच्या संबंधावर बोलल्यावर आपण लवकर प्रकाश झोतात येऊ असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी याबाबतीत माझ्या माहितीचा वापर केला. आता अदानींच्या विरोधात बोलल्यानं प्रसिद्धी मिळत असेल तर बाकीच्या राजकारण्यांनी ही युक्ती का नाही वापरली हा खरं तर प्रश्नच आहे. पण थोडा वेळ तो बाजूला ठेवूयात. हिरानंदानी यांच्या या कबूलनाम्यातली त्यातली गंभीर गोष्ट काय असेल तर ते म्हणतायत लोकसभेचा खासदार म्हणून महुआ मोइत्रा यांना जो मेल ID आणि पासवर्ड मिळालेला होता तो सुद्धा त्यांनी शेअर केला. दुबईत बसून सुद्धा हिरानंदानी थेट लोकसभेमध्ये प्रश्न पाठवू शकत होते हा दावा आहे आणि ही सुविधा मोइत्रा यांनी उपलब्ध करून दिली. आणि हाच मुद्दा पकडत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी देशाच्या IT मंत्र्यांना सुद्धा चौकशी करायला सांगितलेलं आहे. महुआ मोइत्रा सुरुवातीला म्हणत होत्या की या कबूलनाम्याला काहीही अर्थ नाहीये, तो एक साधा व्हाईट पेपर आहे. PMO मधून हिरानंदानी यांना धमकावून हे सगळं लिहून घेतल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण नंतर दुसऱ्याच दिवशी हिरानंदानी यांचं जाहीर स्टेटमेंट येतं की माझ्यावर कुठलीही जबरदस्ती केली गेलेली नाहीये. म्हणजे ज्या उद्योगपतीला मोइत्रा यांच्या प्रश्नांनी फायदा झाल्याचा आरोप आहे त्याच उद्योगपतीचं म्हणणं आहे की हे सगळं माझ्याकडून खासदार महुआ मोइत्रा या करवून घेत होत्या, माझाच वापर करून घेत होत्या. हिरानंदानी समूह प्रामुख्यानं रिअल इस्टेटमध्ये आहे. ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची सुरुवात आहे. पण अदानी ग्रुपशी त्यांची तुलना होऊ शकत नाही हा एक वेगळाच मुद्दा आहे. महुआ यांच्याबद्दल एक पत्र निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेलं आहे. तर दुसरीकडे अजून एक पत्र वकील जय अनंत देहद्राय यांनी CBIला लिहिलेलं आहे. जय अनंत देहद्राय आणि महुआ मोइत्रा यांची एक पर्सनल कहाणी आहे. जय अनंत देहद्राय हे पुण्यातल्या ILS लॉ कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि नंतर दिल्लीमध्ये क्रिमिनल लॉयर म्हणून सुद्धा त्यांची प्रॅक्टिस गेल्या 12 वर्षांपासून सुरू आहे. दोघांमध्ये या सगळ्याशिवाय एका वेगळ्या गोष्टीवरून सुद्धा भांडण सुरू आहे आणि ते कशावरून आहे तर त्यांच्या प्रेमाची निशाणी असलेल्या एका कुत्र्यावरून ज्याचं नाव आहे हेनरी. या हेनरीला महुआ मोइत्रा यांनी आपल्यापासून पळवल्याचा आरोप जय अनंत देहद्राय यांनी केला आहे आणि प्रकरण अगदी पोलीस कचेरीपर्यंत सुद्धा पोहोचलेलं आहे. कुत्र्याचा ताबा कुणाकडे असावा यावरून CBIकडे तक्रार केल्यामुळेच हेनरीला माझ्यापासून दूर नेल्याचा जय अनंत देहद्राय यांचा दावा आहे. तर दुसरीकडे या प्रकरणामध्ये आपल्याला तक्रार मागे घेण्यासाठी मोइत्रा यांच्या वकिलांनी फोन केलेला होता असा दावा सुद्धा त्यांनी दिल्ली कोर्टामध्ये केला. त्यामुळे भर कोर्टामध्ये हा दावा झाल्यानंतर मोइत्रा यांच्या वकिलांना या केसपासून दूर व्हावं लागलं. दुबेंनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रामध्ये 12 डिसेंबर 2005च्या लोकसभेतल्या कॅश फॉर क्वेरी या स्कॅमचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. प्रश्न विचारण्यासाठी अशी लाच घेतल्याच्या आरोपावरून तेव्हा कोब्रा पोस्टनं एक स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं ज्याच्यामध्ये 11 खासदारांवरती निलंबनाची कारवाई झालेली होती. या 11 पैकी 6 खासदार हे तेव्हा भाजपचे होते. एक समिती नेमून ही कारवाई तेव्हा अवघ्या 23 दिवसांमध्ये झालेली होती. आता निशिकांत दुबे सुद्धा हेच म्हणतायत की याच आधारावरती महुआ मोइत्रा यांच्यावरती सुद्धा तातडीनं कारवाई करावी. अर्थात लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या पत्राची तातडीनं दखल घेतलेली आहेच,
कारण हे पत्र आल्यानंतर 2च दिवसामध्ये एक समिती लोकसभेकडून स्थापन झालेली आहे. ती समिती कामाला सुद्धा लागलेली आहे. दर्शन हिरानंदानी यांच्याकडून महुआ मोइत्रा यांनी 2 कोटी रुपये महागडे गिफ्ट्स आणि निवडणूक खर्चासाठी 75 लाख रुपये घेतल्याचा कथित आरोप आहे. 2019 ते 23 या काळातले हे व्यवहार असल्याचं सांगितलं जातंय. महुआ मोइत्रा दुसरीकडे अजूनही खुलेपणानं या सगळ्या गोष्टींवरती आव्हान देत आहेत. CBIनं माझ्या घरी जरूर यावं, माझ्याकडं किती सँडल्स आहेत, किती जोड्या आहेत याची चौकशी जरूर करावी, पण त्याआधी जे 13,000 कोटी रुपये कोळसा घोटाळ्यामध्ये अदानींनी भारतीयांचे लुटलेले आहेत त्याच्यामध्ये FIR दाखल करावी असं त्यांचं म्हणणं आहे. तर अशी आहे ही सगळी कहाणी. ज्या महुआ मोइत्रा मोदी आणि अदानींच्या विरोधात आक्रमकपणे बोलतात, सभागृहामध्ये आवाज उठवतात, त्याच आता चौकशीच्या घेऱ्यामध्ये अडकलेल्या आहेत. त्यांच्या आजूबाजूचे सगळे लोकसुद्धा या संपूर्ण कहाणीमध्ये पलटलेले आहेत. जय अनंत देहद्राय हा त्यांचा पूर्वाश्रमीचा प्रियकरच CBI चौकशीसाठी पत्र लिहितोय. ज्या दर्शन हिरानंदानी यांच्यासोबत त्यांची मैत्री होती, उद्योगाशी संबंधित काही प्रश्न विचारल्यानं त्यांचा फायदा झाल्याचं म्हटलं जातंय, तेच हिरानंदानी आता म्हणतायत की हे सगळं माझ्याकडून करवून घेतलं. अदानींच्या विरोधात माझा वापर झाला असं हिरानंदानी म्हणतायत. म्हणजे दोनही उद्योगपती आता एकाच बाजूला आलेत आणि महुआ मोइत्रा मात्र एकट्या पडल्यात. त्या केवळ अशाच पद्धतीने नव्हे तर त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा एकट्या पडल्यात. कारण तृणमूल काँग्रेसकडून या सगळ्याबद्दल अजून कुठलीच प्रतिक्रिया अद्याप तरी या क्षणापर्यंत आलेली नाही आहे. आपल्या खासदारावर एवढी सगळी आरोपांची मालिका चालू असताना त्याच्या बचावासाठी तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचं एकही स्टेटमेंट अद्याप तरी दिसलेलं नाही आहे. अर्थात ममता बॅनर्जी आणि अदानी यांच्यासोबतचे संबंध त्याला कारणीभूत आहेत, पण ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधातही चौकशीचं सत्र सुरू असताना मोइत्रा घ्या, अभिषेकला सोडा अशी डील चालू आहे की काय, ही सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होताना दिसतेय. आता पुढे या सगळ्या कहाणीमध्ये काय होणार? महुआ मोइत्रा यांची खासदारकी जाणार का? CBI त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का? जय अनंत देहद्राय यांना त्यांचा कुत्रा परत मिळणार का? मोइत्रा आणि निशिकांत दुबे यांच्या लढाईमध्ये कुणाचा विजय होणार? याच प्रश्नांमध्ये कदाचित आपण सगळे अडकून जाऊ, गुंतून जाऊ आणि या सगळ्यामध्ये मग अदानी विरोधातल्या मुख्य आरोपांची चर्चा मात्र बाजूला होत राहील. मोइत्रा यांच्या खासदार म्हणून कर्तव्यात त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं असेल, लोकसभा पासवर्ड शेअर करणं गंभीर कृत्य असेल तर त्याची शिक्षा त्यांना जरूर मिळावी. पण या सगळ्यामध्ये अदानींच्या विरोधात बोलणारा एक आवाज मात्र कमी होणार आणि जे उरले सुरले बाकीचे बोलतायत त्यांना सुद्धा एक अप्रत्यक्ष संदेश या माध्यमातून दिला जाणार. अदानींना कोळसा वाटपात 13,000 कोटींचा फायदा झाल्याच्या आरोपांचं काय होणार हा प्रश्न मात्र या सगळ्या कहाणीतून दुर्लक्षित राहतोय की काय अशीच शंका आहे. जाता जाता फक्त एकच ताजं अपडेट सांगतो. 9 महिन्यांच्या पूर्वी ज्या हिंडनबर्ग रिपोर्टनं अदानी समूहाच्या बद्दल गंभीर प्रश्न निर्माण केलेले होते, अदानींचे शेअर 85% खाली घसरायला हवेत योग्य किमतीनुसार असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यात अदानींच्या 7 लिस्टेड कंपन्यांपैकी एक अदानी टोटल ही बरोबर इतक्याच खाली घसरणारी पहिली कंपनी काल परवाच ठरलेली आहे.